ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त म्हणतो, सावध रहा. यजमान कधी येणार आहे, घरधनी कधी येणार आहे हे तुम्हाला माहीत नाही. आणि म्हणून सेवकांप्रमाणे, निष्ठावंत सेवकांप्रमाणे सावध रहा. येशू ख्रिस्ताचे हे वाक्य, हे कथन समजण्यासाठी इस्रायलची आर्थिक परिस्थिती समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इस्रायलमध्ये काही श्रीमंत लोक होते. त्यांच्याकडे संपूर्ण इस्रायलमध्ये अनेक वतनवाड्या होत्या आणि प्रत्येक वतनवाडीमध्ये एक मुख्य कारभारी होता, मुख्य सेवक होता. आता इस्रायलमध्ये त्या काळात आपल्याला माहीत आहे, पुरातन काळ आहे, आधुनिक परिवहनाची सुविधा नव्हती आणि म्हणून हे मालक प्रत्येक वतनवाडीला भेट देत असत. आणि त्या काळात आपल्याला माहीत आहे, संपर्क करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साधन नव्हते आणि म्हणून तो मालक अथवा घरधनी कधी येईल त्यांना माहीत नाही. आणि म्हणून तो मुख्य कारभारी, मुख्य सेवक, मुख्य दास सावध होता. आपला हिशोब व्यवस्थित तो तयार ठेवत असत. आपले जे इतर दास आहे, इतर सेवक आहे, त्यांची काळजी घेत असत, त्यांना योग्य वेतन देत असत, कारण घरधनी कधी येणार त्याला माहीत नाही. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, येशू ख्रिस्ताचा पुनरागमन कधी होईल, आपला न्याय निवाडा कधी होईल, आपणास हे जग कधी सोडून जावं लागेल हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून आध्यात्मिकरित्या सज्ज राहणे, सावधान राहणे, दक्ष राहणे गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक दिवस आपला अंतिम दिवस आहे हे विचार आपल्या मनात असलं पाहिजे. आपले अंतिम गंतव्य प्रभू येशू आहे आणि म्हणून प्रत्येक दिवस पवित्रतेने जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, पश्चाताप केलं पाहिजे. आमीन.